दिवसाची सुरुवात बागकामाने झाली। बघा खूप सुंदर फुलं उमलले होते। बागेमध्ये थोडासा वेळ घालवला, घरातील लवकर कामं आवरली आणि आपल्याला काही छंद असेल तर आपल्याला कामंसुद्धा लवकर आवरले जाते, कारण आपल्याला माहीत असते की आपल्या आवडीचं काम आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यासाठी वेळ काढायचा आहे, म्हणून आपले कामंसुद्धा वेळेत होतात। कारण मला आज एक नवीन आयडिया करून बघायची होती। मला बघायचं होतं मोबाईल पाऊच शिवून, आणि ते पण आपल्या घरगुती वस्तूपासूनच। एक कापड तर होता माझ्याकडे फक्त, आणि जुन्या पर्समधल्या चेन पण काढल्या, आणि जुन्या पर्समध्ये जे काही अस्तर म्हणून आलेलं असते तेच मी अस्तरसाठी म्हणून वापरलेलं आहे, म्हणजे जॉईंट करण्यासाठी। आणि मग ह्या सगळ्या छंद जोपासले की मग मला माझं मन प्रसन्न होते आणि मला माझा दिवस खूप उत्साहात आणि आनंदात जाते। या पद्धतीने बागकामाचा सुद्धा छंद जोपासते आणि शिवणाचा सुद्धा। मोबाईल पाऊच बनवूया आणि रुंदी आहे 7.5 बाय 7। हे जुन्या पर्समध्ये आलेलंच होतं, तेच घेतलेलं कापून। आणि आजूबाजूला बघा पाव इंच हे असं साईडला कपडा घ्यायचा, तो असा फोल्ड करून बघा या पद्धतीने, बघा साईडनं जो जास्तीचा कापड घेतला होता त्या या पद्धतीने फोल्ड केला। खाली कापड आहे आणि मध्ये फोम वगैरे काही वापरला नाही आहे। जुन्या पर्समध्ये आलेला हा जो कापड असते अस्तर म्हणून तो ठेवला, आणि बघा आजूबाजूनं थोडा जास्त कापड घेतलेला फोल्ड करून घेतला। या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने मोबाईल पाऊच मी पहिल्यांदा बनवून बघितलं होतं, कारण मी घरगुती गोष्टी नवीन आयडिया डोक्यामध्ये आल्या तशा करून बघत असते बघा। आणि तुम्ही पण तुमचा छंद नक्की जोपासा या पद्धतीने। मध्ये दोरा वगैरे निघण्याचं काम सुरूच होती, घरातले कामंसुद्धा आवरणं झाले होते बघा। या पद्धतीने आपला तयार झाला, आणि 2.5 इंचावर चेन लावण्यासाठी बघा या पद्धतीने बरोबर कापून घ्यायचं। आपल्या पद्धतीने आपण पाकिट कमी जास्त करू शकतो। पहिल्यांदा मी विचार केला होता की एकच करायचं, पण मग नंतर लक्षात आलं की 2 पाकिटचं करायचं, त्याच्यामुळं मग हा भाग झाल्यावर दुसऱ्या भागाचं माप घेतलं सोपं पडेल। मग माझा थोडासा कापड उरला होता बघा। या पद्धतीने चेन लावून घेतली, आणि ते इथे पण एक लावून घ्यायची जो आपण मधातून कापला, आणि एक वरच्या साईडनं सुद्धा लावायची। अशा 2 चेनचं हे पाकिट आपलं तयार होणार मोबाईलचं, आणि वरून अशी दाब शिलाई द्यायची। ह्या शिलाई मशीनवर चेन लावायचं असं वेगळं आलेलं आहे। चेन तर छान लावले गेली, पण शेवट जे मी घाई केल्यामुळे ते जोडताना मात्र ते जाडा भाग होता ना, माझी सुई तुटली, मग मला दुसऱ्या मशीनवर करावं लागलं बघा। या पद्धतीने मध्ये आपण एक पाकिट करायचं आहे, आणि त्याच्यासाठी मग परत आपल्याला अस्तर लावावं लागेल चेन लावल्यानंतर, ते मी तुम्हाला दाखवते। थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला जर नसेल समजलं तर मी परत, तुम्हाला आवडत असेल तर परत बनवून दाखवेल दुसरं अजून, कारण मला सुद्धा बनवायचं आहे आता। हे पाकिट असं मोबाईल असलं ना पाऊच, कुठं बाजारात वगैरे गेलं तर काही एवढं हे वाटत नाही, मोबाईलचं ठेवून दिलं आणि आपल्या कामं आपण पटापट करू शकतो मग। आणि या पद्धतीने बघा थोडासा वेळ लागते, कधी दोरा अडकला ना त्याच्यामुळं पण प्रॉब्लेम होते मध्ये। आणि पहिल्यांदाच मी असं 2 पाकिटचं बनवलेलं आहे, आणि याच्या पुढं पण छान अशा आयडिया मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी। तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि हे आपल्या जुन्या बॅगमधली चेन आल्या ना, ह्या सर्व सांभाळून ठेवून आपण असं नवीन आयडिया करून बघू शकतो, म्हणजे याच्या वेळेस आपल्याला काही वाटत नाही मग बघा। या पद्धतीने चेन लावली ना, आता ह्या जो कापलेला भाग असते त्याच्यावर असा ठेवून जोडून घ्यायचा म्हणजे आपलं, आणि नंतर त्याला अस्तर लावायचं म्हणजे आपलं एक पाकिट असं तयार होते, आणि दुसरं तो वरच्या चेननं तयार होते। या पद्धतीने खूप सोपी पद्धत असते, आणि याला वेळसुद्धा लागत नाही, 15 मिनटात तयार होतं, कारण छोटंसंच आहे हे। आणि बघा पुढच्या असं या पद्धतीने जोडून घेतलं आहे मी, आणि दाबशिलाईसुद्धा दिली। आता वरच्या साईडनं सुद्धा एक चेन लावून घ्यायची आहे, आणि उरलेले हे चेनचे जे तुकडे आहे जास्तीचे ते कापून घेईल मग मी। पहिले हे असा भाग तयार केल्यावर मग दुसरा भाग हे झाला असतं, कारण कापल्यावर वगैरे थोडासा कापड कमी जास्त होऊ शकते, म्हणून असं चेन वगैरे रनर मी टाकून घेते याच्यामध्ये। आणि आता मी आणलं शिलाईचं बरंच सामान, फोम आणला, त्याच्यानंतर कापड, आणि हे सुद्धा आणलं, चेनसुद्धा आणली पहिल्यांदा, नाहीतर मी अशा घरातल्याच चेन बघू ज्या काही असतात ना त्याच मी घेत होती आतापर्यंत, पण आता मात्र या टाईमला मी सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत थोड्याशा शिलाईच्या, आणि दररोज आता काही ना काही करायचं आहे म्हटलं। आणि आपला छंद जोपासला ना, वेळ कसा जातो तो सुद्धा कळत नाही, उलट वेळच मिळत नाही बघा। या पद्धतीने आता चेनच्या खालच्या साईडनं असं चौकून मी कापड लावून घेते, आणि छान असं पाकिट तयार होईल। 2 पाकिटचं असलं की बरं पडते आपल्याला, थोडेसे एका ह्याच्यात पैसे वगैरे ठेवायला, आणि एका ह्याच्यात मोबाईल वगैरे ठेवायला किंवा चाबी ठेवायला, अशा बऱ्याच गोष्टी मग आपल्याला ठेवता येतात। या पद्धतीने बघा आता जास्तीचा मग कापून घ्यायचं। खूप छान झालं होतं, मला तरी खूप आवडलं। तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा। हे जोडताना मी मात्र व्यवस्थित करण्याचा प्रयत्न इथं करत होती बघा अशा पद्धतीने,
आणि एकदा हे पाकिट जोडून झालं ना, 2 साईडने शिलाई मारल्या आणि ही दुसरी चेन आहे ते पण आता मला वरून लावायची होती. या पद्धतीने बघा इथे अशी. आणि कधी आपला जास्तीचा कापड झाला की थोडासा कापून टाकायचा, जर कधी कमी जास्त माप झालं तर. नाहीतर पहिले पेपर कटिंग करून घ्यायची, म्हणजे आपला कापड पण वाया जाणार नाही. कसं होते ते बघून घ्यायचं. आणि या पद्धतीने आपण घरगुती गोष्टीचा बराच उपयोग करू शकतो. कारण बऱ्याचदा अशा बॅग असते की ज्या खराब होतात आणि त्याचे चेन चांगले असतात. तशा नवीन आणलेल्या चांगल्याच असते, पण शिकण्यासाठी जुन्या वस्तूचा उपयोग केला तरी चांगलं असते. कारण आम्हाला जेव्हा लहानपणी म्हणजे लोकरचं विणायचं होतं ना, बघा या पद्धतीने चेन जोडून घ्यायची छान. तेव्हा आम्ही जुन्या शोटरच्या, जुन्या शॉलीच्या लोकर काढू ते शिकायचा प्रयत्न करायचो. आणि आता तर आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात, पण असं होतं बघा या पद्धतीने मदत ती चेन आहे आली ना मध्ये, ते मध्ये करून घ्यायची, म्हणजे आपल्या सुई वगैरे तुटणार नाही. जर अशी जोडायची असेल तर या पद्धतीने आपण करू शकतो. बघा या पद्धतीने दोन्ही चेन आता मी एकाला एक 2 पाकिटं जोडून घ्यायचे नंतर हे झालं की. आणि नंतर आपलं पाकिट खूप लवकर तयार होईल. सोपं आहे बनवायला एकदम. नंतर बनवेल ना अजून व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज थोडीशी घाई झाली. बघा या पद्धतीने सगळ्या चेन लावल्यावर अशी दाबशिलाईसुद्धा लावून घेते. हे वरची चेन आणि खाली 2 पाकिट झाले. बघा या पद्धतीने आपण चेन लावून घेऊया आता वरचीसुद्धा आणि दाबशिलाईसुद्धा देऊन घेऊया. फक्त असं मी जे माप सांगितलं ते माप घ्यायचं, असं कापून घेऊन आतमध्ये कापड लावायचं आणि या पद्धतीने करायचं. या पद्धतीनं छोटंसंच आहे काम. व्हिडिओ जरी मोठा असला ना, पण छोटंसं जास्त वेळ लागत नाही या पाकिटला, कारण बनवायलासुद्धा सोपं आहे. आणि याच पद्धतीने आता लवकर मी एक पर्स शिवणार आहे. आणि आज ते पूर्ण झालं नाही काम. बघा या पद्धतीने आपल्या दोन्ही चेन छान लावून घेतल्या. आता आपल्याला दुसरी बाजू पलटून घेऊया. आणि मला नाडा लावण्याचं थोडं वेगळं करायचं होतं, पण शेवटी काय झालं, शेवटची शिलाई देता आहे ना मशीनची सुई तुटून गेली. कारण जाड कापड एकदमच आला ना चेनचा भागाचा. चेन वगैरे छान लागते, बारीक शिलाईसुद्धा येते, पण दाबण्याच्या वेळेस थोडा प्रॉब्लेम झाला. आणि या पद्धतीने बघा मी असं रनर होऊन घेतलं आपलं आणि असं ठेवून आता 4ही साईडने शिलाई मारते. पण नंतर लक्षात आलं माझं नाडा लावण्यासाठी मी काही जे केलेलं नव्हतं, मग ते दुसऱ्या मशीनवर मला करावं लागलं. आणि ते पण तुम्हाला पुढे दाखवते कशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपल्याला जेवढा पाहिजे ना याची लांबी रुंदी घेतली होती माप, पण तो व्हिडिओ आलेला नाही. ते पण आपण गळ्यात टाकून बघायचं आपल्याला किती पाहिजे, त्याच्यानुसार आपण माप घेऊ शकतो याचं. आणि छान असं फोल्ड करून दोन्ही साईडनं थोडा लांब करून घ्यायचं बेल्ट. आणि या बेल्ट लावला ना मग आपल्याला पर्स सोप्या पद्धतीने अशी अटकवायला पण सुद्धा होते. आणि हुक लावण्याची सुद्धा एक आपण करू शकतो, पण हे बरं राहते गळ्यात असली. आणि किती की आपण बाजारात किंवा कुठं गेलो ना तर आपल्याला एवढं लक्ष द्यावं लागत नाही, समोरून ठेवली की. आणि कामं सोपी जाते. आणि मोबाईल वगैरे आता प्रत्येकाजवळ राहतेच कुठे गेलं की. आणि बघा या पद्धतीने मग मी करण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर आपले हे तुटल्यानंतर बघा आपल्या जुन्या मशीन अजून होती ठेवलेली, तर जुन्या मशीनवर करून बघितलं, पण त्याचा पण बेल्ट खराब झालेला आहे. बघा असं मी दोन्ही साईडनं अशा आतमधल्या साईडला लावून घेतलेलं आहे बघा, कोपऱ्यावर. म्हणजे आतमध्ये टाकायचं हे आणि हे बाहेर. आणि ते तयार झाल्यावर मग त्यालाच मी बेल्ट अटकवायला तयार केलेलं आहे. आणि तुम्हाला पुढं दाखवते कसं दिसत आहे तर नाडे वगैरे लावल्यावर. हे साईडचं तयार झाल्यावर ना लगेच आता फक्त नाडे लावायचंच काम राहिलेलं आहे. बघा या पद्धतीने सगळीकडनं जोडल्यावर छान असं दोन्ही साईडनं लावायचं. आणि पर्स सरळ करून घेते. सरळ केल्यावर मग आपले नाडे लावून घेते. आणि या पद्धतीने लावल्यावर तुम्हाला दाखवते आता सर्व कशी झाली पर्स. नक्की सांगाल. माझा पहिला प्रयत्न ही पर्स बनवायची तुम्हाला आवडले का तेही सांगाल. आणि काही बदल करायचं असलं तेही सांगाल. पुढच्या वेळेला मी नक्कीच करेन. आणि आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगाल. कारण आज तर तुम्हाला सविस्तर नसेल समजलं तरी मला सांगाल तसं, आणि नाही समजलं असेल तरी सांगाल. बघा या पद्धतीने आपला छान असा पाऊस तयार झाला. आणि जुन्या वस्तूचा उपयोग झाला. म्हणजे चेन पण जुन्या होत्या आणि आतमध्ये जे हे लावलेला कापड आहे तो पण जुना होता. आणि छोटे कापड आपल्याकडे बरेचदा राहते, किंवा ड्रेसचे किंवा जुन्या कपड्यांचे, ते छान असा उपयोग आपण करू शकतो. घरात पिशवी, पर्स, बऱ्याच वस्तू बनवू शकतो. आणि आपली हौस म्हणा का छंद म्हणा तोही जोपासू शकतो. आणि शेवट दाखवते आपली पर्स कशी झालेली आहे. मोबाईल पाऊच बघा या पद्धतीने खूप छान झालेला आहे, 2 चेनवाला. आणि मला तर खूप आवडला. तुम्हाला आवडला तर मैत्रीण नक्की सांगा. बघा या पद्धतीने मी बेल्ट इथं जोडून घेतले दोन्ही साईडनं. आणि धन्यवाद.